कोणता टॉपिक बघतोय आपण? यस. सो टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हाट? म्युटेशन. है ना? सो कोणता पॉइंट आहे आपला आजचा? वी आर गोइंग टू टॉक अबाउट यस हियर म्युटेशन. काय म्युटेशन म्हणजे? कोण सांगेल? व्हॉट इज मीन बाय म्युटेशन? कॅन एनीबडी टेल मी? यस, व्हॉट इज म्युटेशन? असं दाखवलंय काहीतरी, एक डायग्राम दाखवली ते, बरोबर है ना? बाकी सगळा ब्ल्यू आहे आणि इथे रेड आहे, बरोबर. असं काहीतरी डायग्राम दाखवलंय. पार्ट 7, 7वा पॉइंट आहे म्युटेशन. यस, कॅन यू टेल मी? हेरिडेबल चेंज इंटू डीएनए. तर ही जी डायग्राम तुमच्या समोर दिसते ब्ल्यू कलर मध्ये, ही कशाची डायग्राम आहे? डीएनए. आणि याच्यामध्ये चेंज झालेला आहे. चेंज म्हणजे हा दाखवलाय रेड, रेड रिजन जो आहे, बरोबर, हा चेंज झालाय. दिस चेंज कॅन बी बेनिफिशियल, दिस चेंज कॅन बी हार्मफुल. असं नाही की फक्त हार्मफुलच चेंज होईल, असं नाही की फक्त बेनिफिशियलच चेंज होईल, बरोबर, न्यूट्रल पण होऊ शकतो. सो यस, बेसिकली आयडिया काय आहे? आयडिया चेंज होईल. कशामध्ये चेंज होईल? डीएनए मध्ये. आणि यस, एन नंबर ऑफ रिझन आपण बघू कशामुळे चेंज होतो, बरोबर. एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे, काही केमिकल आहे, काही रेज आहे, बरोबर. त्याचा जर कॉन्टॅक्ट आला डीएनए वर, तर त्याच्यामुळे काय होईल? या ठिकाणी डीएनए मध्ये चेंज होईल. आणि हा चेंज कसा असेल? हेरिटेबल. हा चेंज कसा असेल? हेरिटेबल. काय म्हटलंय आपण? सडन, क्विक, फास्ट, बरोबर, लवकर चेंज होईल, है ना? यस, कालपर्यंत ठीक होता, आज चेंज झाला डीएनए मध्ये, सडन. आणि हा चेंज कसा? हेरिटेबल. हेरिटेबल. हेरिटेबल म्हणजे फक्त त्या त्या ऑर्गॅनिझम मध्ये असं नाही, तर तो नेक्स्ट जनरेशन मध्ये पण ट्रान्सफर होईल, बरोबर. सडन हेरिटेबल चेंज इंटू डीएनए, इंटू डीएनए. आणि मग याच्यामुळे काय होईल? सडन हेरिटेबल चेंज झाला डीएनए मध्ये, तर त्याच्यामुळे काय होईल? चेंज होईल. कशामध्ये चेंज होईल? जिनोटाइप. कशामध्ये चेंज होईल? जिनोटाइप. आणि जर जिनोटाइप चेंज झालं, तर मग काय चेंज होतं? फिनोटाइप, बरोबर. तो सडन हेरिटेबल चेंज होईल या ठिकाणी डीएनए मध्ये, ज्याच्यामुळे जिनोटाइप चेंज होईल. जिनोटाइप चेंज झाल्यामुळे फिनोटाइप चेंज होईल. आणि मग तो एक नवीन कॅरेक्टर त्या इंडिव्हिज्युअल मध्ये, त्याच्या जनरेशन मध्ये, त्या पॉप्युलेशन मध्ये, है ना, या ठिकाणी, बरोबर, इंट्रोड्यूस होईल. काय इम्पॉर्टंट आहे म्युटेशनचं? म्युटेशनचं इम्पॉर्टंट आहे. म्युटेशनमुळे होईल व्हेरिएशन, आणि व्हेरिएशनमुळे काय होतं? इव्हॉल्युशन, बरोबर. समजतंय ना? है ना? लॉंग लॉंग अगो, बरोबर, वर्षापूर्वी, है ना, यस, या ठिकाणी सगळे कोण होते? सगळे कोण होते? कोण होते सगळे? कोण कोण होते सगळे? मंकी? मंकी नाही ग, मंकी नव्हतं, एप्स, बरोबर, है ना? बरोबर, थोडा डिफरन्स आहे. करेक्ट आहे, मंकी म्हणाल तुम्ही, ठीक आहे, इट्स ओके. पण मंकी पासून ह्युमन बिंग बनलेला आहे का? जरी काही कॅरेक्टर मॅच करत असले, बरोबर, तरी तसं नाहीये. ते मंकी पासून ह्युमन बिंग बनलेला नाहीये. नाही तर मग आता जे मंकी दिसतील ते पण पुढे ह्युमन बिंग बनतील, है ना? तर ऍक्च्युली या ठिकाणी, है ना, एक वेगळी लाईन आहे इव्हॉल्युशनची. एप्स, एप्स पासून या ठिकाणी काय झालंय? ह्युमन बिंग बनलेले आहे, बरोबर. तर लॉंग लॉंग आहे गो, सगळे एप्स आहे, एप्स होते, बरोबर, खूप खूप वर्षापूर्वी. आता आपण कोण आहे? मॉडर्न मॅन, है ना. मी हे का बरं सांगत असतो नाही मी, है ना, कारण क्लासमध्ये तसं वागायचं, बरोबर. बरोबर, आता आपण या ठिकाणी लॉंग लॉंग ॲगो, ट्रायोपिथॅकस, ऑस्ट्रलोपिथॅकस, है ना, ते नाही आहे, बरोबर. आपण कोण आहे आता? मॉडर्न, मॉडर्न मॅन, मॉडर्न ह्युमन बिंग्स, बरोबर. मॉडर्न ह्युमन बिंग्स आहे आपण, है ना, होमो हॅबिलिस. हे का बरं सांगत असतो मी? तर तसं वागा, है ना. या सवय बंद करा, बरोबर. लेट येणं, अबसेंट राहणं, बरोबर, है ना. यस, या ठिकाणी क्लासमध्ये गप्पा मारणं, है ना, बरोबर. आपण कोण आहे? होमो हॅबिलिस, बरोबर. सो यस, आपण या ठिकाणी काय बघतोय? तर हा चेंज का झाला? हा चेंज जर नसता आला तर अजूनही आपण कोण असतो? ड्रायोपिथॅकस, रामापिथॅकस. हा चेंज का होत गेला? ठीक आहे, याला करोडो वर्ष लागली, दॅट्स ओके. पण हा चेंज का होत गेला? म्युटेशन्स, रिकॉम्बिनेशन्स अँड म्युटेशन. तर उत्क्रांती झाली. तर उत्क्रांतीसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? है ना, तर यस, रिकॉम्बिनेशन्स अँड देन या ठिकाणी आपण बघतो इव्हॉल्युशन. यांच्यामुळे, यस, म्युटेशन, यांच्यामुळे काय झालं? व्हेरिएशन. आणि व्हेरिएशनमुळे काय झालं? इव्हॉल्युशन. समजतं सर्वांना? लक्ष द्या. नेक्स्ट, है ना, आपण या ठिकाणी बघतोय डेफिनेशन. व्हॉट इज द डेफिनेशन? करेक्ट डेफिनेशन, यस, है ना. ऑलरेडी यू नोज दॅट इट इज दी सडन हेरिटेबल चेंज ऑकरिंग इन डीएनए सिक्वेन्स. सर, तुम्ही आम्हाला जीन्स बद्दल सांगितलं, फॅक्टर बद्दल सांगितलं. कॅन यू डिफाईन द जीन? जीन काय आहे? यस, कॅन यू डिफाईन द जीन? व्हॉट इज जीन? इट इज द युनिट ऑफ इनहेरिटन्स. जीन्स काय आहे? युनिट ऑफ इनहेरिटन्स, है ना. वेअर द क्रोमोझोम आर सिच्युएटेड, वेअर द क्रोमोझोम्स आर लोकेटेड. क्रोमोझोम कुठे लोकेटेड असतात? इनसाइड द
न्यूक्लियस. सेलच्या आतमध्ये कोण आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये कोण आहे? क्रोमोझोम. सर आम्हाला है ना तुम्ही सांगितलं जीन्स बद्दल, आम्हाला तुम्ही सांगितलं यस या ठिकाणी क्रोमोझोम बद्दल, बट वी डोंट नो अबाउट द डीएनए. डीएनए पण सांगितलंय मी तुम्हाला. डीएनए काय असतं? डीएनए इज सेगमेंट ऑफ, डीएनए इज सेगमेंट ऑफ कोणाची सेगमेंट आहे? क्रोमोझोमची. सो बेसिकली आयडिया काय आहे? डीएनए या ठिकाणी काय सेगमेंट आहे? कोणाची सेगमेंट आहे? क्रोमोझोमची. सो सडन हेरिडेबल चेंज विच ऑकरिंग इन द डीएनए सिक्वेन्स दॅट रिझल्ट है ना इंटू चेंजेस इंटू जिनोटाइप. आणि जर जिनोटाइप चेंज झाला तर अल्टिमेटली काय चेंज होईल? फिनोटाइप आल्सो है ना. सो यस त्याला आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे? म्युटेशन. डेफिनेशन समजली का? पीपीटी नॉट विजिबल. ओके आता विजिबल आहे का? बरोबर. टाइप एम फॉर म्युटेशन. इफ आय एम ऑडिबल पीपीटी इज रिडेबल है ना, विजिबल असेल पीपीटी, माझा आवाज येत असेल तर टाइप करा एम जे ऑनलाईनला आहेत. ओके यस आता विजिबल आहे. सो नाउ वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हाट टाइप्स ऑफ म्युटेशन. म्युटेशनचे दोन प्रकार पडतात. म्युटेशनचे दोन प्रकार पडतात. कोणते कोणते? पहिला प्रकार कोणता आहे? पॉइंट म्युटेशन. आणि दुसरा कोणता आहे? फ्रेमशिफ्ट म्युटेशन. आता डेफिनेशन सर्वांना समजले, टाइप्स पण समजले. दोन टाइप्स म्युटेशनचे. टाइप्स कोणते? पॉइंट म्युटेशन. इकडे लक्ष द्यायचं सर्वांनी, लक्ष दिलं तर समजेल. आणि सेकंड कोणता टाइप आहे? फ्रेमशिफ्ट म्युटेशन. नाउ क्वेश्चन अराइजेस व्हॉट इज द डिफरन्स? यांच्यामध्ये डिफरन्स काय? पॉइंट म्युटेशन म्हणजे काय? फ्रेमशिफ्ट म्युटेशन म्हणजे काय? सो यस आपण या ठिकाणी पहिले बघतोय पॉइंट म्युटेशन. इट इज म्युटेशन ड्यू टू चेंजेस इन सिंगल बेस पेअर. बरोबर. जेव्हा सिंगल बेस पेअर चेंज होईल है ना, सिंगल बेस पेअर चेंज होईल तर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय? पॉइंट म्युटेशन. सर सिंगल बेस पेअर मध्ये चेंज होईल म्हणजे काय? तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. यस काय सांगितलं आतापर्यंत? बरोबर. यस अंडरस्टँड करा सर्वांनी. काय सांगितलं मी तुम्हाला आतापर्यंत? सपोज सेल आहे. सेलमध्ये कोण आहे? न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस मध्ये कोण असतो? बोलत चला. न्यूक्लियस मध्ये कोण असतो? क्रोमोझोम. सपोज क्रोमोझोम आहे. क्रोमोझोमची सेगमेंट काय आहे? डीएनए आहे. आणि डीएनए ची सेगमेंट काय आहे? जीन्स आहे. बरोबर. आणि हे जे जीन आहे हे तर हे कशापासून बनलेले आहेत? नायट्रोजन बेस. नायट्रोजन बेस दोन प्रकारचे असतात, प्युरिन्स आणि पिरिमिडिन. बरोबर है ना. प्युरिन कोणते असतात? प्युरिन कोणते असतात? कॅन यू टेल मी एक्झाम्पल? प्युरिन ऍडेनाइन अॅडेनिन. पिरिमिडिनचे एक्झाम्पल काय? सायटोसिन अँड डीएनए मध्ये कोण असणार आहे? थायमाइन. समजतंय? सो बेसिकली एटीजीसी. बेसिकली कोण असणार आहे? एटीजीसी. तर एटीजीसी हे काय आहे? नायट्रोजन बेस. लक्षात द्या सर्वांच्या. आता काय होईल? पॉइंट म्युटेशन झाला म्हणजे सपोज हा ए चेंज झाला. ए चेंज झाला कशामध्ये? टी मध्ये. बरोबर. ए चेंज झाला कशामध्ये? ड्यू टू सर्टन हियर वी कॅन से रेडिएशन ड्यू टू एन्व्हायरमेंटल फॅक्टर है ना. ए मध्ये चेंज झालं आणि ए मध्ये चेंज झाल्यानंतर काय बनतं या ठिकाणी? यस आपण म्हणतो या ठिकाणी टी बन. क्लिअर आहे सर्वांना? बरोबर. इकडे लक्ष द्या ना, काय सुरू तुमचं? बरोबर इकडे लक्ष. टॉक इट इज कॉल्ड व्हॉट? पॉइंट म्युटेशन. याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय? पॉइंट म्युटेशन म्हणतोय. सो एक्झाम्पल काय पॉइंट म्युटेशनचं? सिकल सेल अॅनिमिया. एक्झाम्पल काय पॉइंट म्युटेशनचं? सिकल सेल अॅनिमिया. याच्या आधी आपण एक कन्सेप्ट बघितला होता, सिकल सेल अॅनिमिया. कशाचं एक्झाम्पल होतं? एससीए सिकल सेल अॅनिमिया कशाचं एक्झाम्पल होतं? याच्या आधी आपण बघितलं होतं. कशाचं? प्लिओट्रॉपी. आठवतंय सर्वांना? आता आपण या ठिकाणी काय बघतोय? पॉइंट म्युटेशन. म्युटेशन मध्ये पण पहिला टाइप म्युटेशन. पॉइंट म्युटेशनचं एक्झाम्पल काय आहे? सिकल सेल अॅनिमिया. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? नाउ फ्रेमशिफ्ट म्युटेशन. आता आपण या ठिकाणी बघतोय फ्रेमशिफ्ट म्युटेशन. इट इज डिलीशन और इन्सर्शन ऑफ बेस पेअर रिझल्टिंग इन शिफ्टिंग ऑफ डीएनए सिक्वेन्स. बरोबर. तर आपण या ठिकाणी म्हणतोय फ्रेमशिफ्ट म्युटेशन म्हणजे काय? डिलीशन और इन्सर्शन. आता चेंज नाही होतंय. बरोबर. टी चेंज झाला होता ए मध्ये, ए चेंज झाला होता टी मध्ये, जी चेंज झाला होता सी मध्ये, जी चेंज झाला होता ए मध्ये. असं काही नाही होतंय आता. तर आता काय होतंय? डायरेक्टली डिलीट. डिलीट. बरोबर. म्हणजे आता काय होईल? यस हिअर वी कॅन से फ्रेमशिफ्ट म्युटेशन केव्हा म्हणायचं? सपोज या ठिकाणी आपण बघितलं डीन कशापासून बनतो? नायट्रोजनस बेसिस. एटीजीसी. एटीजीसी. तर आता या ठिकाणी काय झालं? सपोज है ना जी काय झाला? डिलीट झाला. जी डिलीट. ए नंतर टी, ए नंतर डायरेक्टली सी आहे. आयदर इट इज डिलीट, डिलीट होऊन गेला तो, किंवा इट इज इन्सर्ट न्यूली है ना. किंवा मग काय झालं? बरोबर. तर आपण म्हणतो ए टी जी, परत जी आलाय अँड देन सी. बरोबर. ए टी. आता हे जी डबल होऊन गेला. समजतंय? तर डायरेक्टली एक नवीन ऍड झाला किंवा डायरेक्टली एक डिलीट झाला. आता चेंज नाही झाला. चेंज झाला तर म्युटेशन. पण आयदर डिलीट झाला किंवा इन्सर्ट झाला तर त्याच्यामुळे या ठिकाणी काय होईल? यस हिअर वी कॅन से शिफ्टिंग ऑफ डीएनए सिक्वेन्स. आणि हा एक मोठा प्रॉब्लेम आहे.
हा मोठा प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला पुढे म्हणजे समवॉट कॉल्ड ॲज रेग्युलर बेसिस ऑफ इन्हेरिटन्स. नेमकं एक पेअर डिलीट झाला किंवा एक बेस पेअर नवीन ऍड झाला, इकडे लक्ष लक्ष दिलं तर समजेल. तर मग नेमकं का बरं मोठा इम्पॅक्ट पडतो, का बरं या ठिकाणी चेंजेस होतात, तर ते तुम्हाला एमबीआय मध्ये समजेल. पण इथे ध्यानात ठेवा, तर फ्रेमशिप म्युटंट डेंजर आहे ऍज कम्पेअर टू पॉइंट म्युटेशन. दोन्ही डेंजर आहे, बरोबर. चांगले पण होऊ शकतात इम्पॅक्ट आणि मग खराब पण होऊ शकतात. So yes, loss, deletion, or gain, insertion, duplication of DNA cause chromosomal abnormality. त्याच्यामुळे बेसिकली काय होईल, क्रोमोझोमल ऍबनॉर्मॅलिटी होऊन जाईल. ऍब्रिएशन म्हणतो आपण. क्रोमोझोमल ऍब्रिएशन म्हणजे क्रोमोझोमल ऍबनॉर्मॅलिटी. अँड देन क्रोमोझोमल ऍब्रिएशन आर सीन इन कॅन्सर सेल, आणि त्याच्यामुळे कॅन्सर पण होऊ शकतो. बरोबर. सो आपण या ठिकाणी बघतोय सीएडी 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 कॅटचा एक सिक्वेन्स सपोज नॉर्मल. आता काय झालं इथे, यस आपण बघतोय, तर यस पॉइंट म्युटेशन झालं. पॉइंट म्युटेशन काय म्हणतोय आपण, सी कन्वर्ट झालाय कशामध्ये, जी मध्ये. बरोबर, सी कन्वर्ट झालाय जी मध्ये. तर फक्त या ठिकाणी हा ओरिजिनल प्रोटीन होता आपला. आता या ठिकाणी याच्यामध्ये जास्त फरक नाही पडला, त्याचा थोडा पार्ट चेंज झालाय फक्त. तर पॉइंट म्युटेशन जास्त डेंजर नाहीये, बरोबर. पण जास्त डेंजर कोण आहे या ठिकाणी, फ्रेमशिफ्ट म्युटेशन. कारण मिनिंगच चेंज होऊन जाईल, प्रोटीनच चेंज होऊन जाईल, एक नवीन प्रोटीन बनेल किंवा बनणार नाही, बरोबर. त्याच्यामुळे जास्त डेंजर कोण आहे या ठिकाणी, पॉइंट. क्लिअर, बरोबर. आता हे म्युटेशन होतं कशामुळे, है ना, हे चेंजेस होता कशामुळे. तर यस इथे दिसतोय तुम्हाला परत परत दिसतोय, हा कोण आहे, डीएनए. आणि डीएनए वर काही रेस पडले, एक्सरे, गॅमा रे, अल्फा रे, वॉट एव्हर, बरोबर आहे ना, युव्ही रे, आय आर. आणि मग त्याच्यामुळे काय झालंय, तर डीएनए ला झालंय, बरोबर. यस आपण या ठिकाणी म्हणतोय आता हा काय झाला, म्युटॅजन. तर म्युटॅजनचा कन्सेप्ट काय, म्युटॅजन्स म्हणजे काय, दिस आर द एजंट्स. हे असे एजंट आहे ज्यांच्यामुळे म्युटेशन होणार. म्युटेशन्समुळे म्युटेशन होईल. नीट मध्ये तुम्हाला मार्क पडतील, बरोबर, पण केव्हा पडतील, अभ्यास केल्यावर, मेहनत घेतल्यावर, हार्ड, बरोबर है ना. देर इज नो अल्टरनेटिव्ह, है ना. तर सेम या ठिकाणी आपण बघतो म्युटेशन झालंय, पण म्युटेशन कोणामुळे होईल, म्युटॅजन्समुळे. द फॅक्टर द, यस आपण या ठिकाणी बघतोय द एजंट्स विच टू कॉज द म्युटेशन. असे एजंट ज्यांच्यामुळे म्युटेशन होईल, तर त्यांना आपण काय म्हणतोय, म्युटॅजन्स. त्यांना आपण काय म्हणतोय, म्युटॅजन्स. सो टाइप्स ऑफ म्युटॅजन्स, यस आपण या ठिकाणी बघतोय फिजिकल म्युटॅजन आणि केमिकल म्युटॅजन. सो करोडो एजंट्स आहे ज्यांच्यामुळे म्युटेशन होईल. त्यांना आपण ब्रॉडली दोन पार्ट मध्ये डिवाइड करतोय. जसं म्युटेशनला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं होतं आपण, पॉइंट म्युटेशन आणि फ्रेमशिफ्ट म्युटेशन. तसे जे म्युटॅजन्स आहे त्यांना आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करतोय, फिजिकल आणि केमिकल. फिजिकल आणि केमिकल. यस या ठिकाणी फिजिकल एजंट कोणते कोणते, युव्ही रेडिएशन, अल्फा बीटा गॅमा रेज, एक्सरे. तर हे सगळे काय आहे, फिजिकल म्युटॅजन्स आहे ज्यांच्यामुळे म्युटेशन होईल, डीएनए मध्ये चेंज होईल, है ना, सिक्वेन्स मध्ये, जीन्स मध्ये चेंज होईल, बरोबर. समजतंय. युव्ही रेडिएशन, युव्ही रेडिएशन जर पडत आहे, ओझोन लेअर मुळे युव्ही रेज आपल्या बॉडीवर पडत नाहीये, पण आता युव्ही लेअर है ना या ठिकाणी काय होतं, डिप्लीट आहे, त्याच्यामुळे कॅन्सर होतं. तर का, कारण म्युटेशन होतं. समजतंय का सर्वांना. यस असेच अल्फा बीटा गॅमा रेज आहे, एक्सरे जास्त पण काढू नये, तर त्याच्यामुळे पण काय होऊ शकतं, डीएनए मध्ये चेंज होऊ शकतो. क्लिअर आहे सर्वांना, बरोबर. केमिकल एजंट, केमिकल कोणते कोणते, मस्टर्ड गॅस, फिनॉल, फॉर्मॅलिन, ऍसिडिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड, अमोनिया. जेवढे पण केमिकल आहे सगळे केमिकल म्युटॅजन्स. तर जेवढे पण गॅसेस आहे, जेवढे पण रेज आहे, ते फिजिकल म्युटॅजन्स मध्ये येतील, बरोबर. आणि जेवढे पण केमिकल्स आहे, है ना, यस मस्टर्ड गॅस, फिनॉल, फॉर्मॅलिन, ऍसिडिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड, सगळे केमिकल आहे, तर ते या ठिकाणी काय आहे, केमिकल म्युटॅजन्स. क्लिअर आहे सर्वांना, इथपर्यंत काय डाऊट आहे, बरोबर. आता नेक्स्ट कन्सेप्ट कडे वळतोय आपण. म्युटेशन एक छोटा पॉइंट आहे. नेक्स्ट कन्सेप्ट कडे वळतोय आपण, पेडिग्री. कोणता कन्सेप्ट आहे आपला, पेडिग्री अनालिसिस. आता हे काय असतं, एक झाड दाखवलंय आणि मग तिथे नवीन वेगवेगळे आहे ना या ठिकाणी फोटो लावले. काय आहे पेडिग्री, व्हॉट इज पेडिग्री, बरोबर आहे ना. भरपूर जण घरात बनवतात लहानपणी, बरोबर, शाळेत असताना पेडिग्री बनवतात. फॅमिली ट्री, बरोबर, फॅमिली ट्री बनवतात भरपूर जण, बरोबर, फॅमिली ट्री है ना. तर पेडिग्री काय, यस अंडरस्टँड करा त्याचं अनालिसिस काय आणि मग ते काय इम्पॉर्टन्स आहे त्याचं, या ठिकाणी काय महत्व आहे इन ह्युमन्स. हे फक्त ह्युमन्स मध्ये जास्त महत्वाचं आहे, अॅनिमल्स मध्ये वगैरे, प्लांट्स मध्ये नाही आहे, ह्युमन्स मध्ये आहे. इन ह्युमन कंट्रोल क्रॉसेस आर नॉट पॉसिबल. आपण कंट्रोल क्रॉस नाही करू शकत, ठरवून क्रॉस नाही करू शकत. दॅट कॅन बी डू इन प्लांट, दॅट कॅन बी डू इन अॅनिमल्स,
पण ह्युमन्स मध्ये कंट्रोल क्रॉस करू शकतो का आपण ठरवून, है ना, लॅबमध्ये नाही. सो द स्टडी ऑफ फॅमिली हिस्ट्री अबाउट इनहेरिटन्स इज यूज. तर त्याच्याऐवजी आपण कंट्रोल क्रॉस तर नाही करू शकत, पण मग आपण फॅमिली हिस्ट्री स्टडी करू शकतो. सो फॅमिली हिस्ट्री इज नथिंग बट द पेडिग्री. पेडिग्री काय आहे? फॅमिली हिस्ट्री आहे. समजतं सर्वांना? येस, अंडरस्टँड करा. सो सच an analysis of genetic trait in several generation of family is called as pedigree analysis. आपल्याला पेडिग्री म्हणजे समजलं. पेडिग्री म्हणजे फॅमिली ट्री, पेडिग्री म्हणजे है ना हिस्ट्री, बरोबर. पण आता पेडिग्री अनालिसिस म्हणजे काय? पेडिग्री अनालिसिस म्हणजे काय? अनालिसिस ऑफ एन जेनेटिक ट्रेट. सो बायोलॉजी मध्ये इम्पॉर्टंट आहे पेडिग्री अनालिसिस, अनालिसिस ऑफ जेनेटिक ट्रेट इन सेव्हरल जनरेशन, बरोबर. तर आपण या ठिकाणी एखादा जो पर्टिक्युलर जेनेटिक ट्रेट आहे, एखादा जर डिसऑर्डर असेल किंवा एखादा जर कॅरेक्टर असेल स्पेसिफिक, बरोबर, की जो या ठिकाणी वांशिक आहे, अनुवांशिक आहे ना, फॅमिलीमध्ये आहे, त्याची जी आपण स्टडी करतोय, तर नेक्स्ट जनरेशन मध्ये तो होईल का? होईल तर कोणाला होईल, त्याची प्रोबॅबिलिटी काय, तर दॅट वी कॅन फाइंड आउट विथ द हेल्प ऑफ व्हॉट? पेडिग्री अनालिसिस. समजतंय का? फॉर एक्झाम्पल, एखाद्या फॅमिलीमध्ये एखादा डिसीज आहे, बरोबर, तर नेक्स्ट जनरेशन मध्ये तो डिसीज होईल की नाही, याची प्रोबॅबिलिटी काय, तर हे आपण चेक करू शकतो विथ द हेल्प ऑफ व्हॉट? पेडिग्री. बरोबर. पेडिग्री इथे एक तुम्हाला दाखवलंय सिम्बॉल. सिम्बॉल काय आपण बघू, डिस्कस करू, बरोबर. असा ट्री नाही काढत, तर इन्स्टेड ऑफ दॅट वी आर गोइंग टू यूज द सडन सिम्बॉल्स. तर पहिले तर समजून घ्या पेडिग्री अनालिसिस. पेडिग्री अनालिसिस म्हणजे काय? अनालिसिस ऑफ जेनेटिक ट्रेट. कोणाचं अनालिसिस आहे? जेनेटिक ट्रेटचं. आणि कुठे करायचं अनालिसिस? इन सेव्हरल जनरेशन ऑफ फॅमिली, बरोबर. यस, पेडिग्री अनालिसिस म्हणजे आपल्याला हिस्ट्री बघायची, चेक करायची आहे, जेनेटिक ट्रेटचं अनालिसिस करायचं आहे. आणि कुठे करायचं आहे? सेव्हरल जनरेशन ऑफ फॅमिली, बरोबर है ना. फर्स्ट जनरेशन, त्याच्या आधीचं जनरेशन, त्याच्या आधीचं जनरेशन, नेक्स्ट जनरेशन, बरोबर है ना. अँड इट इज कॉल्ड एज व्हॉट? पेडिग्री अनालिसिस. मग कसं करतात? डेफिनेशन समजलं आपल्याला, बरोबर. पेडिग्री अनालिसिस कसं करतात ते आपण बघू. द रिप्रेझेंटेशन और चार्ट शोईंग फॅमिली हिस्ट्री इट इज कॉल्ड एज फॅमिली ट्री, बरोबर. तर जेव्हा आपण रिप्रेझेंट करतो एका चार्ट मध्ये, बरोबर, जिथे आपल्याला पूर्ण फॅमिली हिस्ट्री दिसेल, तर त्याला आपण म्हणतो फॅमिली ट्री, त्याला आपण म्हणतो पेडिग्री. सो पेडिग्री म्हणजे फॅमिली ट्री. इन ह्युमन जेनेटिक्स, पेडिग्री स्टडी इज युटिलाइज टू ट्रेस द इनहेरिटन्स ऑफ स्पेसिफिक ट्रेट. एखादा स्पेसिफिक ट्रेट असेल, त्याचं इनहेरिटन्स कुठून स्टार्ट झालंय, बरोबर, नेक्स्ट जनरेशन मध्ये ते कोणाला होईल, किंवा एखादी ऍबनॉर्मॅलिटी असेल किंवा एखादा डिसीज असेल, बरोबर. तर यस, हे जर ट्रेस करायचं असेल तर बेस्ट मेथड कोणती आहे या ठिकाणी? पेडिग्री. कारण आपण कंट्रोल क्रॉस करू शकत नाही ह्युमन्स मध्ये. मग यस, याच्यासाठी कोणते कोणते सिम्बॉल आहे ना, तर पहिले सिम्बॉल समजून घेऊ आपण. पण मग लक्ष द्या, इथे सिम्बॉल कलरफुल आहे, पण नीटचा पेपर तुमचा आहे ना कलर प्रिंट नसते, ब्लॅक अँड व्हाईट असते, बरोबर. तर मग या ठिकाणी आहे ना ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल, बरोबर. समजतं सगळ्यांना? बरोबर. जेव्हा तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह कराल तेव्हा प्रॅक्टिस होईलच तुम्हाला. पण मीन वाईल सिम्बॉल ध्यानात घ्या, शेप वर लक्ष द्या. मेलचा या ठिकाणी सिम्बॉल काय? स्क्वेअर, है ना. तर मेलला आता असं रिप्रेझेंट नाही करते पेडिग्री मध्ये, आपण काय युज करतोय? स्क्वेअर, है ना. फिमेलला आपण या ठिकाणी काय युज करतोय? सर्कल. आणि जेव्हा माहिती नाहीये, बरोबर, मेल आहे का फिमेल आहे ना, अनस्पेसिफाईड, बरोबर है ना. सपोज या ठिकाणी है ना आजोबांच्या आजोबांना 3 मुलं होते, पण मग त्यात मुलं किती मुली किती माहित नाही, तर त्यावेळेस आपण या ठिकाणी अंडरस्टँड करतोय, यस हिअर वी कॅन से, है ना. सो सच या ठिकाणी सिम्बॉल. समजतंय? सेक्स अनस्पेसिफाईड म्हणजे माहिती नाही. अफेक्टेड इंडिव्हिज्युअल, जर डिसीज असेल तर आता सपोज है ना मेल आहे, बरोबर, त्याला डिसीज आहे, तर मग या ठिकाणी आपण त्याला काय करतो? डार्क. असं डार्क केला म्हणजे त्याला काय? डिसीज. ब्लॅक अँड व्हाईट मध्ये असा दिसत, है ना. सर्कल डार्क आहे म्हणजे काय? फिमेलला डिसीज झालाय, है ना. यस, तेव्हा डिसीज एवढं माहिती आहे, पण मग मेल होता का फिमेल आहे ते नाही माहिती, तर मग तेव्हा आपण या ठिकाणी वी कॅन यूज अनदर सिम्बॉल. समजतं सर्वांना? बरोबर. आता यस, जर त्यांचं मॅरेज झालं, बरोबर, मेटिंग, तर आपण या ठिकाणी काय करणार आहे? कसं रिप्रेझेंट करणार आहे? तर एक सिंगल लाईन मेल आणि फिमेल मध्ये मॅरेज झालंय, एक सिंगल लाईन. पेडिग्री जेव्हा आपण शो करतो तेव्हा एक त्यांच्यामध्ये जर सिंगल लाईन असेल म्हणजे काय? त्यांचं मॅरेज झालंय. क्लिअर? बरोबर. आणि मेटिंग बिटवीन रिलेटिव्ह, है ना, मॅरेज झालंय पण रिलेटिव्ह मध्ये, बरोबर है ना. मामाची मुलगी, है ना, आत्याचा मुलगा, बरोबर. रिलेटिव्ह मध्ये जर मॅरेज झालं असेल तर देन व्हॉट वी आर गोइंग टू टॉक? कन्सॅजिनियस मेटिंग. त्यावेळेस मात्र सिंगल लाईन न काढता त्यावेळेस मात्र या ठिकाणी कोणती लाईन युज केल्या जाईल? डबल लाईन. सो डबल लाईन आहे म्हणजे काय? मॅरेज झालंय, रिलेटिव्ह मध्ये मॅरेज झालंय. समजतंय का सर्वांना? बरोबर. आणि मग पॅरेंट्स अबाउ चिल्ड्रन बिलो, म्हणजे यस यांच्यामध्ये मॅरेज झालंय आणि मग यांना एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. सो इन दिस वे वी आर गोइंग टू यूज अ सिम्बॉल, बरोबर. पॅरेंट्स विथ अफेक्टेड मेल चाइल्ड, बरोबर है ना. तर यस पॅरेंट्स आहेत आणि मग त्यांना यस या ठिकाणी
है ना, बॉय आहे पण मग तो अफेक्टेड आहे. समजतं सर्वांना? तर हे सगळे सिम्बॉल ध्यानात ठेवा. आता याच्यावर आपल्याला एमसीक्यू सॉल्व्ह करायचे पुढे. 5 अनअफेक्टेड ऑफस्प्रिंग्स. 5 अनअफेक्टेड ऑफस्प्रिंग्स, तर 5 मुलं होते त्यांना डिसीज नव्हता एवढं माहितीये. तर मग आपण या ठिकाणी है ना यस अनस्पेसिफाईडचा सिम्बॉल वापरून त्याच्यामध्ये लिहितोय 5. 5 लिहिलंय म्हणजे काय 5 चाइल्ड होते. क्लिअर आहे सर्वांना? 4 लिहिलं तर 4 चाइल्ड आहे वाट एव्हर. बरोबर. तर अशा प्रकारे हे सगळे सिम्बॉल आहे. सिम्बॉल समजले? परत एकदा बघा. बरोबर. यस है ना. स्क्वेअर म्हणजे काय? मेल. सर्कल म्हणजे काय? फिमेल. है ना. यस. सेक्स अनस्पेसिफाईड तेव्हा आपण स्क्वेअरचा शेप चेंज करतो. यस या ठिकाणी अफेक्टेड इंडिव्हिज्युअल म्हणजे काय करायचं? डार्क. बरोबर. मेटिंग झाली म्हणजे आपण दोघांमध्ये काय काढतो? एक लाईन. बरोबर. रिलेटिव्ह होते तर मग एक लाईन येणार. किती लाईन येतील? 2 लाईन. क्लिअर आहे? बरोबर. आणि मग पॅरेंट्स अबाउ चिल्ड्रन बिलो अँड देन डिसीज चाइल्ड अँड देन 5 अनअफेक्टेड ऑफ स्प्रिंग्स. बरोबर. तर असे सिम्बॉल्स या ठिकाणी आहे. आता तुमच्या समोर पेडिग्री. बरोबर. आता पहिले पेडिग्री रीड करा, मग एमसीक्यू सॉल्व करा. है ना. पेडिग्री अनालिसिस हेल्प्स टू अंडरस्टँड वेदर अ ट्रेड इज डॉमिनंट और रेसेसिव्ह. पहिले तर आपल्याला काय समजेल? तो ट्रेड डॉमिनंट आहे का रेसेसिव्ह आहे? पेडिग्री वरून समजेल. आता कसं ओळखायचं तो ट्रेड डॉमिनंट आहे का रेसेसिव्ह? तर 2 पेडिग्री तुमच्या समोर. एक आहे पेडिग्री अनालिसिस ऑफ ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेड. हा डॉमिनंट है ना. मायोटोनिक डिस्ट्रॉफी मसल डिसऑर्डर आहे. बरोबर. मसल मुवमेंट करू शकत नाही. सेकंड आहे पेडिग्री अनालिसिस ऑफ ऑटोझोमल रेसेसिव्ह ट्रेड. हा रेसेसिव्ह आहे. याचं एक्झाम्पल सिकल सेल अॅनिमिया. बरोबर. आता दोघांमध्ये काय डिफरन्स आहे बघा. अंडरस्टँड करा. कसं ओळखायचं डॉमिनंट आणि रेसेसिव्ह? तर आता इथे या ठिकाणी मदरला डिसीज होता सपोज, आणि मग या ठिकाणी आपण बघतोय तर नेक्स्ट जनरेशन मध्ये पण डिसीज आलाय. तर जेव्हा 2 सक्सेसिव्ह जनरेशन मध्ये डिसीज आहे तेव्हा त्याचा मिनिंग काय झाला? तो यस या ठिकाणी कोणता ट्रेड आहे? डॉमिनंट. काय म्हटलं मी? जेव्हा दोन एकतर पॅरेंट्स मध्ये पण डिसीज पाहिजे आणि चाइल्ड मध्ये पण डिसीज पाहिजे. जेव्हा 2 सक्सेसिव्ह जनरेशन, सक्सेसिव्ह म्हणजे एकानंतर एक, जेव्हा 2 जनरेशन मध्ये डिसीज आहे त्याचा मिनिंग काय आहे? तो डॉमिनंट आहे. बरोबर. आता इथे आपण बघतोय सक्सेसिव्ह परत आहे ना. पॅरेंट्स मध्ये पण डिसीज होता आणि चाइल्ड मध्ये पण डिसीज आलाय म्हणजे तो काय झाला? डॉमिनंट. प्रत्येक जनरेशन मध्ये आहे म्हणजे तो काय झाला? डॉमिनंट. क्लिअर आहे सर्वांना? डॉमिनंट कसं ओळखायचं? रेसेसिव्ह. रेसेसिव्ह आपण बघतोय पॅरेंट्स मध्ये डिसीज आहे का? पॅरेंट्स मध्ये डिसीज आहे का? नाही आहे. पण इथे अपियर झालाय चाइल्ड मध्ये. बरोबर. परत इथे इथे बघतोय पॅरेंट्स मध्ये डिसीज आहे का? नाही आहे. पण परत तो अपियर झालाय कशामध्ये? चाइल्ड मध्ये. समजतंय? तर आता हा काय झाला? रेसेसिव्ह. तर कसं ओळखायचं? जेव्हा पॅरेंट्स मध्ये नाही आहे पण मग चाइल्ड मध्ये आलाय तर त्याला आपण काय म्हणतो? रेसेसिव्ह डिसऑर्डर. आता पेडिग्री ओळखून तुम्हाला है ना या ठिकाणी बघून सांगता आला पाहिजे तो डिसीज डॉमिनंट आहे का रेसेसिव्ह. पहिली गोष्ट है ना. तुम्हाला विचारतील एक पेडिग्री देतील आणि मग विचारतील हा यस ऑटोझोमल डॉमिनंट आहे, ऑटोझोमल रेसेसिव्ह आहे का ॲलोझोमल डॉमिनंट आहे? ॲलोझोम म्हणजे काय? सेक्स क्रोमोझोम. समजतंय का? परत अंडरस्टँड करा. एक्स आणि वाय त्याची जीन सेक्स वर आहे, वाय वर आहे ना. याचे ऑटोझोम वर आहे म्हणजे पहिल्या 22 पेअर वर. समजतंय का मी काय बोलतोय? तर तो डॉमिनंट आहे का रेसेसिव्ह आहे हे तर आपल्याला समजलं. ऍटलीस्ट एवढं ध्यानात ठेवा आता. बरोबर. एक पेडिग्री तुमच्या समोर क्वीन विक्टोरिया है ना. क्वीन विक्टोरिया. बरोबर. क्वीन विक्टोरिया म्हणजे महाराणी. कुठली कुठली होती महाराणी? क्वीन विक्टोरिया. काय? हा इंग्लंडची महाराणी. जरी तिच्याकडे बघून वाटत नसेल की ती महाराणी होती पण मग अंडरस्टँड करा. बरोबर है ना. शी वॉज क्वीन विक्टोरिया है ना. द क्वीन ऑफ इंग्लंड. बरोबर. ब्रिटन है ना. महाराणी होती. बरोबर. तर यस या ठिकाणी तिला एक डिसीज झाला होता. ऍक्च्युअली तिला डिसीज नव्हता तो. शी इज अ कॅरियर. बरोबर है ना. त्याच्यामध्ये जीन्स होते. तिला नव्हतं डिसीज पण ती रेसेसिव्ह होती है ना. या ठिकाणी यस रेसेसिव्ह जीन्स त्याच्यामध्ये होते. बरोबर. तर कोणत्या डिसीज साठी? हिमोफिलिया. नाव ऐकलं तुम्ही हिमोफिलियाचं? हिमोफिलियाचं नाव ऐकलंय का? हॅव यू हर्ड द नेम बिफोर? हिमोफिलिया. कोणी ऐकलंय हिमोफिलिया? हिमोफिलिया याला काय म्हणतो आपण? ब्लिडिंग डिसऑर्डर. ब्लिडिंग डिसऑर्डर किंवा याला अजून एक नाव आहे रॉयल्स डिसीज. रॉयल डिसीज किंवा ब्लिडिंग डिसऑर्डर. माहिती का? कोणी नाव ऐकलंय? हिमोफिलिया काय होतं हिमोफिलिया मध्ये? काय काय एक्स काय? एक्स एक्स क्रोमोझोम असं म्हणताय का तू? त्याच्यावर जीन आहे असं म्हणताय का? काय म्हणताय? हिमोफिलियामध्ये काय होतं? सिम्पल क्वेश्चन. हिमोफिलियाचं नाव ऐकलंय का? काय होईल हिमोफिलिया? हिमोफिलिया म्हणजे ब्लिडिंग डिसऑर्डर आहे. नॉर्मली है ना. जर तुम्हाला काही खरचटलं, पडले, धडपडले, लागलं, ब्लीड झालं तर ऑटोमॅटिक स्टॉप होऊन जातो.
नॉर्मली. पण जर हिमोफिलिया असेल तर ब्लिडिंग स्टॉप होईल का? नाही, कंटिन्यू ब्लिडिंग होत राहील. सगळं रक्त निघून जाईल बाहेर, त्याला हॉस्पिटलाइज करावं लागेल इमिडिएटली. है ना? आपण एक कन्सेप्ट बघितला होता ब्लड चॅप्टर मध्ये, कोणता? ब्लड क्लॉटिंग. तर हिमोफिलिया मध्ये ब्लड क्लॉटिंग होणार नाही. कारण यस, है ना, ब्लड क्लॉटिंग साठी जे फॅक्टर लागतात, बरोबर, तर त्या पर्सन मध्ये ते बनत नाही. फॅक्टर नंबर 8, फॅक्टर नंबर 9, टोटल 16 फॅक्टर लागतात ब्लड क्लॉटिंग साठी. बरोबर. तर त्याच्यापैकी फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 बनत नाही त्यांच्या बॉडीमध्ये, तर त्यांना डिसीज होऊन जातो. कोणता? यस, या ठिकाणी हिमोफिलिया. कंटिन्यू ब्लिडिंग होईल, त्यांना इंजेक्शन घ्यावे लागतील दर महिन्याला फॅक्टर 8 फॅक्टर 9चे. हिमोफिलिया ए मध्ये फॅक्टर 8 बनत नाही, हिमोफिलिया बी मध्ये फॅक्टर 9 बनत नाही. जर हिमोफिलिया ए असेल तर, है ना, इंजेक्शन घ्यावं लागेल कोणाचं? फॅक्टर 8चं. म्हणजे मग या ठिकाणी जर काही लागलं तर त्याचं ब्लड क्लॉट होईल, अदरवाईज त्याचं ब्लड क्लॉट होणार नाही. समजतंय का? तर क्वीन विक्टोरिया ती कॅरियर होती, तिला डिसीज नव्हता, ती कॅरियर होती. कॅरियर म्हणजे काय पुढे समजेल, है ना. पण मग तिला डिसीज नव्हता, पण त्याच्यामध्ये जीन्स होते, असं ध्यानात ठेवा. आणि मग सपोज त्या क्वीन विक्टोरियाचं मॅरेज झालं प्रिन्स अल्बर्ट सोबत, बरोबर, है ना, प्रिन्स अल्बर्ट सोबत. आता इथे काय केलंय, क्वीन विक्टोरियाला अर्ध डार्क केलंय आणि अर्ध, है ना, या ठिकाणी प्लेन आहे. म्हणजे काय? कॅरियर. का तिला डिसीज आहे का? नाही, पण त्याच्यामध्ये जीन्स आहेत म्हणून तसं केलंय. बरोबर आहे ना. तर यस, या ठिकाणी क्वीन विक्टोरियाला प्रॉब्लेम नव्हता. बरोबर, तर त्याचं या ठिकाणी मॅरेज झालं प्रिन्स अल्बर्ट सोबत. पुढे त्यांना 9 चाइल्ड आहे. बरोबर. आणि त्यांच्यामध्ये एक जो मेल होता त्याला डिसीज झाला आणि 2 फिमेल कॅरियर झाल्या. समजतंय का? बरोबर. पुढे त्यांचे मॅरेज झाले, त्यांचे मॅरेज झाले. तर मग यस, असं करत करत या ठिकाणी नेक्स्ट जनरेशन मध्ये मग त्यांचे मॅरेज झाले, नेक्स्ट जनरेशन मध्ये त्यांचे मॅरेज झाले, आणि पूर्ण रॉयल फॅमिलीज मध्ये हा डिसीज स्प्रेड झाला. आणि म्हणून आपण काय म्हणतो? रॉयल्स डिसीज, है ना. तर इनिशियली त्यांच्यामध्ये डिसीज नव्हता, फक्त या ठिकाणी काय होती, क्वीन विक्टोरिया कॅरियर होती. आणि मग पुढे बघताय तुम्ही, तर पूर्ण फॅमिलीमध्ये, रॉयल फॅमिलीज मध्ये तो स्प्रेड झाला. बरोबर. तर हे आपल्याला समजलं, कशावरून समजलं? पेडिग्रीवरून. आणि मग यस, आता हे नेक्स्ट जनरेशन मध्ये तो डिसीज होऊ शकतो की नाही, हे आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. आणि मग पहिल्यापासूनच काळजी घेऊ शकतो, है ना, विथ द हेल्प ऑफ पेडिग्री. फॉर एक्झाम्पल आता हे नॉर्मल आहे. आता यांचे जर मॅरेज झाले पुढे, तर मग यांच्यामध्ये डिसीज होणारच नाही. बरोबर. पण मग आता इथे जर डिसीज, याचं जर मॅरेज झालं पुढे, तर यांच्यामध्ये डिसीज येऊ शकतो. तर कोणाला डिसीज होऊ शकतो, कोणाला नाही होऊ शकत, ते आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ पेडिग्री. समजतंय का मी काय बोलतोय? सो यस, हिमोफिलिया, त्याचं एक्झाम्पल काय? क्वीन विक्टोरिया, है ना, शी वॉज कॅरियर, तिला डिसीज नव्हता पण शी कॅरियर होती. अँड देन यस, या ठिकाणी डिसेंडंट, डिसेंडंट हिमोफिलिक आपण या ठिकाणी बघतोय. किती समजलंय तुम्हाला? लेट आय एम गोइंग टू चेक इट. विच ऑफ द फॉलोइंग इज क्लासिक एक्झाम्पल ऑफ पॉइंट म्युटेशन? पॉइंट म्युटेशनचं क्लासिक एक्झाम्पल काय? कॅन यू टेल मी? सिकल सेल अॅनिमिया, करेक्ट आहे. काय एक्झाम्पल आहे? सिकल सेल अॅनिमिया, है ना. मॅरेजेस बिटवीन क्लोज रिलेटिव्ह, यस, मॅरेजेस बिटवीन क्लोज रिलेटिव्ह शुड बी अवॉइडेड, है ना. क्लोज रिलेटिव्ह मध्ये मॅरेज अवॉइड केलं पाहिजे, बिकॉज इट इंड्यूस मोर. काय इंड्यूस करतील? यस, तर आपण या ठिकाणी बघतोय काय इंड्यूस यस रिसेसिव्ह अलील टू कम टुगेदर. नेक्स्ट, पॉइंट म्युटेशन इन्व्हॉल्व्स. पॉइंट म्युटेशन मध्ये काय इन्व्हॉल्व होईल? डिलिशन, इन्सर्शन, डुप्लिकेशन, चेंज इन सिंगल बेस पेअर. काय इन्व्हॉल्व होईल? पॉइंट म्युटेशन म्हणजे चेंज इन सिंगल बेस पेअर. नेक्स्ट आहे जेनेटिक डिसऑर्डर. आपल्याला आता हे सगळे जेनेटिक डिसऑर्डर बघायचे, पण इथपर्यंत काय डाऊट आहे का? इथपर्यंत काय क्वेश्चन आहे का? एकदा रीड करा, रिकॉल करा, काय डाऊट असेल तर विचारा. काय कम्प्लीट केलं आपण? 2 पॉईंट कम्प्लीट केले. एक म्युटेशन, आणि नंतर कोणता? यस, या ठिकाणी आपण फिनिश केला, दॅट इज पेडिग्री. तर दोन्ही पॉईंट एकदा रीड करा. यू हॅव 2 मिनिट्स. काय डाऊट असेल तर विचारा. आज डीपीएस नाही आहे, बरोबर. यस, आज डीएनआरपी पण नाही आहे. का? अभ्यासाला वेळ दिला तुम्हाला उद्याच्या टेस्ट साठी, बरोबर. उद्या 10 वाजता शेड्यूल आहे. काही प्रॉब्लेम असेल तर मेसेज करा, सो आय कॅन चेंज. काय टेस्ट पण? टेस्ट असतेच आपली विकली वॉर टेस्ट. 10 वाजता टेस्ट आहे, त्यानंतर प्रोग्राम आहे उद्या. यस,
जे ऑनलाईन आले बरं ऑनलाईन आहे आज. काय प्रॉब्लेम आहे? वाय यू आर नॉट ऑफलाईन? मयूर, रोशनी, वैष्णवी, काय रिझन आहे? काय कारण ऑफलाईन करत चला? रीड करा पटकन. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. यस. कोणते दोन टाईप आहे म्युटेशनचे रुपाली? कोणते दोन प्रकार आहे बोला पटकन. पॉइंट म्युटेशन अँड फ्रेम शिफ्ट म्युटेशन. बरोबर. यस. पेडिग्रीचे पण दोन प्रकार पडतात. कोणते कोणते? ऑटोझोमल अँड देन अलोझोमल. ऑटोझोमल परत दोन प्रकार पडतात. कोणते? डॉमिनंट आणि रेसेसिव्ह. बरोबर. समजतं सर्वांना? लक्ष द्या. लक्ष दिलं तर समजेल. है ना. तुम्हाला एक पेडिग्री दिला जाईल आणि मग सांगतील ओळखा. चार ऑप्शन असतील. ऑटोझोमल डॉमिनंट, बरोबर, ऑटोझोमल रेसेसिव्ह, अलोझोमल डॉमिनंट, अलोझोमल रेसेसिव्ह, आणि त्या पेडिग्रीकडे बघून तुम्हाला तो ओळखावा लागेल. समजते सर्वांना? अशा प्रकारचे क्वेश्चन येतील. लक्ष द्या. सो नाउ वी आर गोइंग टू टॉक अबाउट द नेक्स्ट पॉइंट. यस, जेनेटिक डिसऑर्डर. है ना. तर जेनेटिक डिसऑर्डर लास्ट पॉइंट है. बरोबर. लास्ट पॉइंट है. चॅप्टर इज गोइंग टू फिनिश. है ना. चॅप्टर आता या ठिकाणी फिनिश होतोय. पॉइंट नंबर 8. बरोबर. पुढच्या संडेला पूर्ण चॅप्टरवर टेस्ट असेल. है ना. या संडेला आपण अर्धा चॅप्टर घेतलाय, पण पुढच्या संडेला कम्प्लीट चॅप्टर असेल. है ना. मीन वाईल डीएनआरपी मध्ये पण अजून एकदा कम्प्लीट होईल आपला चॅप्टर. त्यामुळे व्यवस्थित अंडरस्टँड करा. बरोबर. जेनेटिक डिसऑर्डर आर द डिसऑर्डर ड्यू टू चेंज इन जीन्स और क्रोमोझोम. तर जेनेटिक डिसऑर्डर केव्हा म्हणायचं? बरोबर. यस. या ठिकाणी जेव्हा है ना असे काही डिसऑर्डर आहे जे कशामुळे होत आहेत? चेंजेस इन टू जीन, चेंजेस इन टू डीएनए, चेंजेस इन टू क्रोमोझोम. है ना. तर त्या डिसऑर्डरला आपण काय म्हणतोय? जेनेटिक डिसऑर्डर. बरोबर. यस. है ना. एक 25-30 वर्षापूर्वी है ना वी डोंट नो अबाउट द जेनेटिक डिसऑर्डर. जर एखाद्याला जेनेटिक डिसऑर्डर झाला तो डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर है ना या ठिकाणी त्याला ट्रीट करू शकत होते का? नाही. है ना. डॉक्टर स्वतः म्हणायचे आता आपल्या हातात काय नाही. है ना. जे काय करेल ते बरोबर करता करविता, बरोबर, त्याची प्रार्थना करा, बरोबर, तोच बरं करू शकतो. पण आज असं आहे का? नाही. आज आपल्याला नॉलेज आहे कशाचं? आहे ना, जेनेटिक डिसऑर्डरचं. बरोबर. नाव वी कॅन ट्रीट इट. तर मग कोणते कोणते जेनेटिक डिसऑर्डर आहे ना, तर यस अंडरस्टँड करा. तर त्याला आपण या ठिकाणी डिवाइड करतोय दोन पार्ट मध्ये. क्रोमोझोमल डिसऑर्डर अँड देन मेंडेलियन डिसऑर्डर. आणि हे नवीन नाहीये, हे सर्व झालंय तुम्हाला क्लास 9 मध्ये. बरोबर. सर आठवत नाही, एकदा 9चा टेक्स्टबुक उघडून बघा, त्याच्यामध्ये सगळे डिसऑर्डर झाले. बरोबर. तर दोन प्रकारचे जेनेटिक डिसऑर्डर आहे. एक मेंडेलियन डिसऑर्डर, एक क्रोमोझोमल डिसऑर्डर. मेंडेलियन डिसऑर्डर मध्ये काय येईल? हिमोफिलिया आपण आताच बघितला, ब्लिडर्स डिसीज, रॉयल्स डिसीज. कोणाला झाला होता? क्वीन विक्टोरिया. बरोबर. नंतर कोणता आहे? सिकल सेल अॅनिमिया. बरोबर. सिकल सेल अॅनिमिया, एससीए, प्लिओट्रॉपी पण आहे, ऍज वेल एज मेंडेलियन डिसऑर्डर पण आहे. कलर ब्लाइंडनेस, कलर ब्लाइंडनेस. बरोबर. कलर ब्लाइंडनेस म्हणजे यस या ठिकाणी कलर वेगवेगळे कलर दिसत नाही, ब्लॅक अँड व्हाईट लाईफ होऊन जाते. बरोबर है ना. यू कॅन नॉट आयडेंटिफाय डिफरंट कलर्स. पीकेयू, युरिया, गतिमंद होऊन जाईल, मतिमंद होऊन जाईल, पीकेयू. है ना. देन यस या ठिकाणी थॅलासेमिया, थॅलासेमिया आहे. इट इज है ना ब्लड डिसऑर्डर आहे थॅलासेमिया, ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन बनत नाही. है ना. हिमोग्लोबिन प्रॉपर बनत नाही, खराब बनतो हिमोग्लोबिन, आणि हिमोग्लोबिन जर खराब झाला है ना यस या ठिकाणी तर मग ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी राहत नाही. सिस्टिक फायब्रोसिस, सिस्टिक फायब्रोसिस है ना, लंग्स डिसऑर्डर आहे ना. यस या ठिकाणी क्लॉट बनतात लंग्स मध्ये. आपण येऊ त्या पॉइंटवर. बरोबर. तर हे सगळे 6 डिसऑर्डर कोणते? मेंडेलियन. आणि क्रोमोझोमल डिसऑर्डर कोणते? डाऊन सिंड्रोम. है ना. बरोबर. 21 नंबरचा क्रोमोझोम ट्रिप्लिकेट मध्ये असेल तेव्हा कोणता होतो? डाऊन सिंड्रोम. मंगोलियन डिसीज पण म्हणतात त्याला. टर्नर सिंड्रोम अँड देन क्लेनफेल्टर सिंड्रोम. बरोबर. तर वेगवेगळे डिसऑर्डर आहे. तर एक एक डिसऑर्डर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे ना, डिस्कस करायचं आहे. लेट अस बिगिन विथ द डिस्कशन ऑफ व्हेरी फर्स्ट, दॅट इज है ना या ठिकाणी मेंडेलियन डिसऑर्डर.
तर मेंडेलियन डिसऑर्डर बद्दल बोलतोय आपण. यस, मेंडेलियन डिसऑर्डर, द डिसऑर्डर कॉज बाय द अल्टरेशन ऑफ म्युटेशन इन द सिंगल जीन. जेव्हा म्युटेशन होऊन जाईल, म्युटेशन तुम्हाला माहिती आहे, सिंगल जीन मध्ये म्युटेशन होऊन जाईल, सडन हेरिडेबल चेंज. एक्झाम्पल हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, सिकल सेल अॅनिमिया, पीकेयू, थॅलासेमिया, सिस्टिक फायब्रोसिस. हे सगळे सांगितलंय मी तुम्हाला. द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स ऑफ मेंडेलियन डिसऑर्डर कॅन बी ट्रेस्ड इन फॅमिली बाय फॅमिली ट्री, पेडिग्री अनालिसिस. तर याचा पॅटर्न पण आपण या ठिकाणी ट्रेस करू शकतो फॅमिलीज मध्ये. आपण एक एक एक्झाम्पल घेऊ वन बाय वन. लेट अस टॉक अबाउट हिमोफिलिया. इम्पॉर्टंट आहे हिमोफिलिया, इम्पॉर्टंट आहे. रॉयल डिसीज म्हणतात कारण तो स्प्रेड झालाय रॉयल फॅमिलीमध्ये, आहे ना, क्वीनच्या फॅमिलीमध्ये स्प्रेड झालाय सगळ्यांना, आहे ना, मोस्ट ऑफ द जणांना डिसीज होऊन गेलाय तो. यस, सेक्स लिंक्ड आहे किंवा एक्स लिंक्ड रेसेसिव्ह डिसीज आहे. पहिल्या तर त्यांना याचे जे जीन आहे ते कशावर आहे, एक्स क्रोमोझोम वर आहे, तर त्याच्यामुळे एक्स लिंक्ड म्हणतोय आपण. आणि रेसेसिव्ह आहे, रेसेसिव्ह आणि डॉमिनंट, दॅट यू नो. तर एक्स लिंक्ड आहे, रेसेसिव्ह आहे ना. इन दिस अ प्रोटीन इन्व्हॉल्ड इन द ब्लड क्लॉटिंग इज अफेक्टेड. तर यस, ब्लड क्लॉटिंग मध्ये जो प्रोटीन लागेल तो प्रोटीन बनणार नाही. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, फॅक्टर 8, फॅक्टर 9, आहे ना, असे काही प्रोटीन लागतात ब्लड क्लॉटिंग साठी, ते बनणार नाही. तर इकडे लक्ष दे. बरोबर, यस. आपण पुढे बघतोय सिंपल कट रिझल्ट इन नॉन स्टॉप ब्लिडिंग. जरी या ठिकाणी सिंपल कट झाला तर ब्लिडिंग होईल, नॉन स्टॉप ब्लिडिंग होईल, थांबणार नाही, कंटिन्यू ब्लीड होईल, सगळं रक्त निघून जाईल. किती ब्लड असतं आपल्या बॉडीमध्ये? 5 लिटर, है ना, जर अडल्ट असले तर. इट इज कंट्रोल बाय पेअर ऑफ कॅपिटल एच अँड देन स्मॉल एच. बरोबर. तर यस, आपण या ठिकाणी बघतोय, तर याला कोण कंट्रोल करणार आहे? पेअर ऑफ अलील. आणि त्या पेअर ऑफ अलीलला आपण म्हणतोय कॅपिटल एच, जो की नॉर्मल आहे, स्मॉल एच जो की हिमोफिलिक आहे. बरोबर. तर आपण या ठिकाणी बघतोय एक्स इज अ नॉर्मल आलेल, कॅपिटल एच जो आहे तो नॉर्मल आहे, वाईल्ड आहे, डॉमिनंट आहे. बरोबर. आणि नंतर स्मॉल एच जो आहे तर तो या ठिकाणी रेसेसिव्ह आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे डिसीज होतो. क्लिअर आहे, हिमोफिलिया होतो. आता यस, या ठिकाणी काय पॉसिबिलिटी आहे? एक्स 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 म्हणजे मेल येईल का फिमेल येईल? ऑब्विसली फिमेल. आणि मग आपण काय म्हणतोय, कॅपिटल एच म्हणजे नॉर्मल, कारण कॅपिटल एच डॉमिनंट आहे, कॅपिटल एच नॉर्मल आहे ना, कॅपिटल एच वाईल्ड आहे. क्लिअर? बरोबर. दुसरा आपण म्हणतोय एक्स एक्स कॅपिटल एच स्मॉल एच. आता ही कंडिशन कोणती? हेट्रोझायगस. समजतं सर्वांना? तर या वेळेस फिमेल कशी असणार आहे? कॅरियर. मी तुम्हाला सांगितलं होतं क्वीन विक्टोरिया काय कॅरियर म्हणजे एक नॉर्मल जीन आहे आणि एक कसा आहे या ठिकाणी डिसीजचा जीन आहे. तर ती कंडिशन कोणती आहे? कॅरियर. तिला डिसीज नाही आहे पण तिच्यापासून डिसीज होऊ शकतो नेक्स्ट जनरेशन मध्ये. समजतंय का? बरोबर. कॅरियर फिमेल, कॅरियर फिमेलला डिसीज नाही आहे, शी इज नॉर्मल. पण नेक्स्ट जनरेशन मध्ये मात्र या ठिकाणी तो डिसीज या ठिकाणी जाऊ शकतो. समजतंय सगळ्यांना? बरोबर. शी मे ट्रान्समिट द डिसीज टू सन, पण मग हा डिसीज या ठिकाणी कोणाला होईल? सन्सला. बरोबर. फक्त आहे ना बेबी बॉय, बरोबर, सन, आहे ना, त्यांनाच तो डिसीज ट्रान्समिट होऊ शकतो. असं का म्हटलंय आपण बघू पुढे. एक्स एच एक्स एच आता फिमेल आहे आणि दोन्ही स्मॉल एच आहे, म्हणजे तिला काय झालंय? डिसीज झालाय. बरोबर. हिमोफिलिक फिमेल. तर अशी फिमेल आहे जिला हिमोफिलिया झालाय, डिसीज झालाय स्वतःला. आणि मग एक्स कॅपिटल एच वाय मेल आहे, पण तो मेल कसा आहे? नॉर्मल आहे. आणि एक्स स्मॉल एच वाय म्हणजे मेल आहे पण कसा आहे? हिमोफिलिक. बघा, व्यवस्थित अंडरस्टँड करा काय सांगतोय, समजून घ्या. सो यस, आपण या ठिकाणी म्हटलं सपोज मेल अँड देन फिमेल. बरोबर. आता काय पॉसिबिलिटी आहे? नॉर्मल. नॉर्मल केव्हा म्हणायचं? कॅरियर केव्हा म्हणायचं? आणि डिसीज केव्हा म्हणायचं? एन म्हणजे नॉर्मल, सी म्हणजे कॅरियर, डी म्हणजे डिसीज. आता मेल आहे एक्स वाय. आता यस, है ना, नॉर्मल म्हणतोय मी. नॉर्मल केव्हा होईल? जेव्हा एक्स वर काय असेल? कॅपिटल एच. समजतंय का? दुसरी गोष्ट, मेल मध्ये कधीही कॅरियर नसतं. मेल मध्ये कॅरियर हा कन्सेप्ट असतो का? नाही, तो फक्त फिमेल मध्ये. आणि नंतर आपण या ठिकाणी काय म्हणतोय? एक्स स्मॉल एच आहे, एक्स स्मॉल एच आहे आणि वाय. तर म्हणजे काय? मेल आहे पण तो कसा मेल आहे? त्याला हिमोफिलिया झालेला आहे, डिसीज. समजलं एवढं? आता आपण या ठिकाणी फिमेल बद्दल डिस्कस करू. सो वेन वी टॉक अबाउट फिमेल, तर यस, एक्स एक्स आहे. मग नॉर्मल केव्हा म्हणायचं? जेव्हा त्यांच्यावर काय असेल? कॅपिटल एच. समजलं? कॅरियर, कॅरियर केव्हा असेल? एक कॅपिटल एच आहे, एक स्मॉल एच. समजलं? आणि डिसीज केव्हा म्हणायचं? क्लिअर आहे? तर यस, अंडरस्टँड करा, ही प्रोबॅबिलिटी खूप रेअर आहे. तर जास्त करून हिमोफिलिक फिमेल नसते. याची प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे. याची प्रोबॅबिलिटी 1% पण नाही आहे, 0.8% आहे. बरोबर. 1% पण नाहीये, 1% पेक्षा पण प्रोबॅबिलिटी कमी आहे, रेअर आहे. बरोबर.
पण यस, त्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. मेल्सला हेमोफिलिया होऊ शकतो आणि त्याची प्रोबॅबिलिटी 8% आहे. 8%. बरोबर. मेल्स मध्ये कॅरियर नसतो, फिमेल्स मध्ये कॅरियर आहे. समस्या आहे. बरोबर. आता एक क्रॉस देतो मी तुम्हाला. कॅन यू डू इट? बरोबर. क्रॉस तुम्ही सॉल्व्ह करा. जर मी तुम्हाला म्हटलं कॅरियर फिमेल आहे, इफ इट मॅरीज विथ नॉर्मल मेल, तर काय होईल? कॅन यू कॅल्क्युलेट? कॅरियर फिमेल मॅरीज विथ नॉर्मल मेल. डू इट. कोणाला होईल? डॉटरला होईल का सनला होईल? सनला होईल तर सगळ्यांना होईल का? 25%, 50%? काय प्रोबॅबिलिटी आहे? फाइंड आउट करा आणि सांग. डू इट फास्ट. क्रॉस करून दाखवा मला. कोणता क्रॉस करायचा तुम्हाला? कॅरियर फिमेल मॅरेज विथ नॉर्मल मेल. व्हॉट विल बी द रिझल्ट? कॅरियर फिमेल मॅरेज विथ द नॉर्मल, व्हॉट विल बी द रिझल्ट? नॉर्मल मेल आहे, त्याला हिमोफिलिया नाही आहे, त्याने फिमेल मॅरेज केलं, त्या फिमेलला पण डिसीज नाही, पण अनफॉर्च्युनेटली फिमेल काय कॅरियर आहे. बरोबर. तर मग आता होणाऱ्या चाइल्ड मध्ये डिसीज होऊ शकतो का? कोणाला कोणाला होईल? डॉक्टरला होईल का सनला होईल? आणि सगळ्यांना काय? 25%, 50%? काय प्रोबॅबिलिटी आहे? कॅन यू कॅल्क्युलेट? कॅन यू कॅल्क्युलेट? कॅरियर फिमेल मॅरेज विथ द नॉर्मल मेल. कॅरियर फिमेल आहे म्हणजे काय येईल? एक्स कॅपिटल एच आणि एक्स स्मॉल एच. इट मॅरेज विथ नॉर्मल मेल म्हणजे काय येईल? एक्स कॅपिटल एच. हा क्रॉस करायचा तुम्हाला. मेल अँड देन फिमेल. इथे किती प्रकारचे गॅमेट बनतील? 2 प्रकारचे. एक्स कॅपिटल एच, एक्स स्मॉल एच. इथे किती प्रकारचे बनतील? एक्स कॅपिटल एच अँड देन वाय. बरोबर. आता इथे सॉरी, इथे एक्स. इथे काय होईल? एक्स एक्स कॅपिटल एच कॅपिटल एच म्हणजे काय? फिमेल आहे, पण कशी आहे? कशी आहे? नॉर्मल. इथे काय येईल? एक्स कॅपिटल एच एक्स स्मॉल एच म्हणजे काय? फिमेल आहे, पण कशी आहे? कॅरियर. इथे काय येईल? एक्स कॅपिटल एच वाय, मेल आहे, पण कसा आहे? नॉर्मल. आणि इथे काय येईल? एक्स स्मॉल एच वाय म्हणजे मेल आहे, पण कसा आहे? हिमोफिलिक. म्हणजे जर हे मॅरेज झालं, पहिली गोष्ट तर डॉटरला होणार नाही डिसीज. डॉटरला झाला का डिसीज? इथे नॉर्मल आहे, इथे काय आहे? कॅरियर आहे. कॅरियर राहू शकतील, पण डिसीज होईल का? नाही. तर यस, डॉटरला डिसीज होणार नाही. डॉटरला डिसीज होणार नाही. सनला होऊ शकतो. बरोबर. इथे आपण बघतोय 50% सन नॉर्मल आहे, 50% सनला डिसीज होऊ शकतो. तर हे जर मॅरेज झालं आहे ना, मेल नॉर्मल आहे पण फिमेल कॅरियर आहे, तर कॅरियर फिमेल कडून कोणाला होऊ शकतो? सनला. समजतंय का मी काय बोलतोय? बरोबर. दुसरा एक्झाम्पल घ्या. दुसरा एक्झाम्पल. कॅन यू डू इट? आता यस, कॅरियर फिमेल आहे. कॅरियर फिमेल आहे, मॅरेज विथ हिमोफिलिक मेल. तुम्हाला करायचा क्रॉस. पटकन डू इट. शो अँड देन गो. क्रॉस करा, आन्सर दाखवा आणि जा. Do this cross, show me the answer, and then you can give.